नागपूर येथून एक हिट अँड रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 70 वर्षीय महिला मॉर्निंग वॉकला गेली होती, मात्र एका कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली। या धडकेमुळे महिला रस्त्यावर दूरवर फेकली गेली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। यात धरमपेठ परिसरातील सुगंध मंगल कार्यालयाजवळ आज ही सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे। या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव मंगला केवटे असे आहे। त्या मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या, त्यावेळी सुगंध मंगल कार्यालयाजवळच्या चौकावर अत्यंत तीव्र गतीने आलेल्या एका कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली। या धडकेमुळे मंगला केवटे रस्त्यावर दूरवर फेकल्या गेल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या अपघातानंतर कार तीव्र गतीने तिथून निघून गेली। पोलीस घटनास्थळी पोहोचली असून सीसीटीव्हीच्या आधारे आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे फरार झालेल्या कारचा शोध सुरू करण्यात आला आहे। हिट अँड रन करून पळून गेलेली ती कार महाराष्ट्र बाहेरची असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले। तर नागपुरात सर्वत्र फुटपाथवर अतिक्रमण असल्यामुळे वृद्धांनी चालायचं कुठून असा संताप परिसरातील नागरिकांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे। दरम्यान शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे आणि अपघात झालेल्या महिलेचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आलाय, तर फरार झालेल्या कारचा शोध सुरू करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे।